100% फिक्स आहे. म्हणजे आतापर्यंत मला सांगितलं महिला आल्या त्यांना सुद्धा सांगितलं का तुमचं तिकीट फिक्स आहे. आणि या उद्देशाने मी पूर्ण म्हणजे जे 6.5 लाख तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज महिला शिवसेना. बरं काय तुमची नाराजी? तुम्ही इथं लाडक्या बहिणींना न्याय द्या म्हणून घोषणा दिलेली नाही असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही सांगितलं तुम्हाला मी म्हणजे मला आता फॉर्म भरायला जायचं होतं. हे बघा मला म्हणजे 1 महिन्यापासून सांगितलेलं होतं सगळ्यांनी का ताई तुमचं तिकीट कन्फर्म आहे. आणि आजच्या घडीला माझं तिकीट म्हणजे नाही म्हणून मला सांगितण्यात आलेलं आहे. तर मी सगळ्यांना मी तेच म्हटलेले, पालकमंत्री असू द्या संजय शिरसाट, खासदार असू द्या भुमरे साहेब, आणि आपल्या मध्येचे आमदार असू द्या जयस्वाल साहेब, आणि आपल्या जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी सांभाळ राजूभाऊ जंजाळ असू द्या, यांना सगळ्यांना माझं तेच म्हणणं आहे का बाबा मला तुम्ही आजपर्यंत हो म्हटले आणि आजच्या घडीला मला तुम्ही नाकारतात. बरं नाकारता म्हणजे विशेष म्हणजे हेल्थ अशी वाटते तर मी जिल्ह्याची पूर्ण महानगर प्रमुख आहे आणि मी एकटीनेच महिला आघाडीमध्ये फॉर्म भरलेला आहे. माझा फोटो अक्षरशः तो समोर आहे. म्हणजे आज एवढ्या मोठ्या पदावर मी बाई असून सुद्धा माझं तिकीट नाकारलं जातं. तर मला न्याय भेटत नाही तर ह्या महिलांनी कोणाकडे बघायचं, कोणाकडे आशा बघायची. माझं मी काय केलेलं आहे पक्षासाठी म्हणजे 30 वर्ष मी काय केलेलं आहे हे सुद्धा माझं पक्षासाठी म्हणजे हे पूर्ण म्हणजे मी. बरं हे तिकीट का कापलं गेलं तुमचं? हाच प्रश्न आहे माझा. हा प्रश्न आहे का बाबा मी कुठं तुम्हाला पक्षामध्ये कमी पडले का पक्षाच्या जबाबदारीमध्ये कमी पडले. मी खासदारांचं पूर्ण जबाबदारी सांभाळली. मी पूर्ण आमदारांची जबाबदारी सांभाळली. उधर से आओ मैडम, तुम आप ये साइड से आओ, आप बीच में आ जा रहे हो पूरा ही बीच में आ रहे हो. होता ही सरकारला फक्त फ्रेम चालू आहे. होता ही थोडं या साईडला कुठे फ्रेम चालू आहे. केलं नाही त्यांना सगळ्यांना तुम्ही पुढे सरकारला मला आमदार साहेबांनी सांगितलं गुलेताई तुमची उमेदवारी नाही आहे. काल माझ्या सर्व महिला आघाडी आल्या या ठिकाणी येतात आणि त्यांचं असं म्हणणं युतीची घोषणा झालेली आहे का? युतीची घोषणा झालेली आहे हे काही मी सांगू शकत नाही, पण माझी घोषणा झालेली आहे. कारण की त्यांनी मला आजपर्यंत सांगितलं का गुलेताई तुमचं तिकीट फायनल आहे. मला आज फॉर्म भरायला जायचं होतं. आता या क्षणाला सांगितलं गेलं का बाबा तुमचं मागं पुढे म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. तुम्ही कामाला लागलेले होते ना? मी 1 महिना झाला कामाला लागलेली होती. मला हो सांगितलं गेलं होतं. मी पूर्ण प्रचार रॅल्या केल्या, वार्डात पूर्ण प्रचार दौरे केले सगळं. म्हणजे आता माझे डॉक्युमेंट्स वगैरे फक्त मला फॉर्म भरायला जायचं होतं आणि या सिच्युएशनला आणून बसवलं मला त्यांनी. आणि आताच्या घडीला मला म्हणजे न्याय पाहिजे. लाडकी बहीण म्हणून जरी मला न्याय पाहिजे. सगळ्या आमदार तुम्ही या सगळ्या यांच्यासोबत आल्या? मिळालाच पाहिजे. ताईला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला आमच्या ताईला न्याय मिळालाच पाहिजे. पक्षाचं तिकीट मिळालंच माझी एकच मागणी आहे म्हणून मला जर पक्षाने न्याय नाही दिला